माझं नाव लतिका रावते, राहणारी मुंबई, दादर. मी या प्रकृतीमध्ये आले तर मी इथे पंचकर्म मला अतिशय आवडलं. कारण काय? तर मी याच्या आधी आमच्या मुंबईमध्ये खूप ठिकाणी पंचकर्म केलेले आहेत. त्याच्यात आणि याच्यात खूपच फरक आहे. आणि हे पंचकर्म अतिशय मनापासून करतात आणि त्याच्यामुळे इफेक्टही चांगला मिळतो आणि करताना आनंदाने करतात, त्यामुळे आमच्यावर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. त्यामुळे मला हे पंचकर्म अतिशय आवडले. पंचकर्ममध्ये आपल्याला एक ऑइल मसाज असतो. तो ऑइल मसाज कारण आपली सर्व हाडं झिजलेली असतात म्हणजे या एजमध्ये, त्यामुळे त्या हाडांना काहीतरी नर्सिंग पाहिजे असतं, त्यामुळे आपल्याला ऑइल मसाज केला जातो. नंतर पोटली मसाज असतो, तोही त्याच्यासाठी असतं की हाडं आणि आपले नर्व्स चांगले मजबूत होण्यासाठी. आणि ते अक्षरशः म्हणजे आपण काही प्रश्न विचारले तरी ते उत्तरं देत असतात. हे महत्त्वाचं होतं, कारण मुंबईमध्ये आमच्याकडे नाही. आम्ही विचारलं तर आम्हाला माहिती नाही, आम्हाला सराई सांगितले तर आम्ही करतो असं सांगतात. पण इथे असं म्हटलं जात नाही. प्रकृती हेल्थ सेंटरमध्ये जे स्टाफ आहे, जे आम्हाला पंचकर्मासाठी करतात, त्यांना कोणत्याही विषयी माहिती विचारली, हे कशासाठी करतात, तर ते यथायोग्य माहिती देतात. आणि ते पण म्हणजे प्रेमळप्रमाणे देतात की असं चिडून वगैरे कधीच बघितलं नाही त्यांचा चेहरा. एक वेळ आम्ही चिडू शकतो पण ते बिचारे चिडत नाहीत. हा एक फरक आहे. त्यामुळे मला इकडचं अतिशय आवडलेलं आहे पंचकर्म. आणि इकडचा स्टाफ सुद्धा तेवढाच चांगला आहे. आहार इकडचं काय, आपण जेव्हा पंचकर्म घेतो तेव्हा हा थोडा हे पाहिजे, डाएट टाईप पाहिजे, म्हणजे जास्त ऑइली नको किंवा तिखट नको, त्याप्रमाणे इकडचा आहार असतो आणि तो अतिशय चांगला आहे. प्रकृती हेल्थ सेंटरमध्ये मी येण्याआधी मी मुंबईमध्ये खूप डॉक्टरांची भेटी घेतलेल्या, डॉक्टरांनी मला पॉझिटिव्ह सर्व रिप्लाय दिलेला आहे. पण एक दिवस असं मी मोबाईलमध्ये टाकलं की विदाऊट ऑपरेशन मला कोण बरं करू शकेल काय, तेव्हा 3-4 डॉक्टरांची आली लिस्ट. पण डॉक्टर आपले सुयोग दांडेकर त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी सांगितलं की औषधं हे आम्ही वेगळी गोष्ट, पण आम्ही ऑपरेशनशिवाय बरं करतो. आणि ते मला पाहिजे होतं, कारण मला ऑपरेशनशी माझा 36 चाकड आहे. आणि नंतर ते म्हणाले की काही दिवसानंतर तुम्हाला आम्ही ड्रग लिस्ट करू शकतो, पण त्यांचं सर्व पथ्य वगैरे तुम्ही पाळायला पाहिजे, ते आवश्यक आहे. आणि ते पाळलं तर आपल्याला उपयोगी आहे. म्हणजे उभं राहू शकत नव्हते 5-10 मिनिटापेक्षा, असं उभं राहू शकत नव्हती. 5-10 मिनिटापेक्षा मी चालू शकत नव्हती, कारण मला पेन व्हायचं. आणि इव्हन किचनवर तर मी सोडूनच दिलं होतं. आणि जशी मी प्रकृतीमध्ये आली, डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, त्याच्यानंतर मी हळूहळू माझा स्टॅमिना वाढत झाला आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला. आणि आता मला खूपच फरक जाणवतो, म्हणजे प्रश्नच नाही. प्रकृती हेल्थ सेंटरमध्ये ट्रीटमेंट चालू झाल्यापासून म्हणजे माझा कॉन्फिडन्स वाढला, कारण मी स्वतः LIC कन्सल्टंट आहे. मला मार्केटिंग करावं लागतं, परंतु मी ते 5-6 वर्षामध्ये कंप्लीट बंद केलं. कारण जायचं असेल तर टॅक्सीने जायचं किंवा टॅक्सीने यायचं, पण असं शक्य नाही एवढा पैसा म्हणजे घालवणं. पण आता मला इतका कॉन्फिडन्स आला की मी ट्रेननी पण जाऊ शकेन, बसनी जाऊ शकेन. फक्त एवढंच की सुरुवातीला आपण फास्ट जाऊ शकत नाही, कारण काय आपल्या सुरुवात असते ना ती, त्यामुळे. पण मला कॉन्फिडन्स आहे की मी करू शकेन आता आणखीन 1-2 महिन्यामध्ये. प्रकृती हेल्थ सेंटरमध्ये आलं की अक्षरशः म्हणजे काही विचारच येत नाही डोक्यामध्ये. एकदम निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे काहीच विचार येत नाही. घरी असल्यावर 1000 विचार येतात. प्रकृती हेल्थ सेंटरमध्ये माझे जे क्लायंट्स असते, त्यांना बरं नसेल, म्हणजे हा जो प्रॉब्लेम जो मला आहे स्पाईनचा, गुडघ्याचा, तर त्यांना नक्कीच मी सांगेन की मी घेतलेली आहे ट्रीटमेंट, तुम्ही अवश्य घ्या आणि त्यांनी तुम्हाला खरोखरच बरं वाटेल. कारण मी एक ताजं उदाहरण आहे तुमच्या पुढे.